तर काय म्हणता मित्रांनो, आज आपण चाललो नदीवर आपल्या संगत माझ्या संगत दररोज राहते आपल्या तर्या नदीवरच्या बाबतीत बघू शकता. त्याने आता 2 शब्द सांगणार आहे. काय म्हणता मित्रांनो, आज आम्ही चालू नदीवर जाता आम्ही अर्ध्यात आलो. आमच्या संग एक गडी कमी झाला, त्या गडी वारला. ते शैलेश कमी झाला तर निलेश आला. निलेश 2 आहे आमच्या आणि आम्ही दोघं पियुष ना निले शैलेश. तर मग चला आम्ही राम लखन चला मग आम्ही राम लखन आणि ते रामराव. तर मग आलो रे बोटू आपण नदी गोवा. बघू शकता इकडं काड्या घेतल्या पेटवाली तिथं इस्तू. मग थंडी लागते ना, आणि बाबा आपल्या नदीच्या कशा वाफा निघून राहिल्या कच्च होतं. मग चला बाबू आता उठतो त्या नदीवर. कसं मग पाण्यात धसल्याच्या नंतर नाही का तिकडून निघतानी एवढी थंडी लागते जबरदस्त. तर म्हणून नाही आम्ही काड्या घेतल्या. आता त्या उठतेच्या हाती काड्याच आहे, आपल्या पण हाती काडी आहे. मग चला मित्रांनो आता काड्या करून काड्या इस्तू भेटू. मित्रांनो आपण पोचलेला आहोत. तर आता आपण बघू शकता इथं मागच्या शनिवारी आपण आलो होतो. तर स्वयंपाक काही चालू झाले नाही तेव्हा. आता स्वयंपाक चालू झाली आणि तुम्ही बघू शकता आता तुम्हाला इटुली दाखवतो का तिथं गेल्याच्या नंतर. तर आता बघू शकता तुम्ही तिथे इटुली ठेवलेली आहे. आता माझ्या डोळ्याने दिसून राहिलेलं आहे, मला कॅमेऱ्यानं पण दाखवतो. तर चला मग आपल्याला नदी क्रॉस करायला लागते. जे हे कशी वगैरे क्रॉस करावं लागते. आणि पाणी भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. अरे तर मित्रांनो आपल्याला नदी क्रॉस करायला लागेल. आता आपण बघू शकता आता नदी निलेश भाऊ आपला नदी क्रॉस करून राहिलेला आहे. निलेश भाऊ पाणी कसं आहे? थंड आहे म्हणते पाणी. सध्या गरम आहे, मग थंड होणार आहे. तर चला मित्रांनो आता नदी क्रॉस करतात. तर इथून सांभाळून येत जावा तुम्ही. जर माझा ब्लॉग पाहून जर आली तर आपल्या नदीवर नाही का वना नदी येवती गाव तुम्ही जर आले स्वयंपाक किंवा असे फिरायला तर इथून थोडसे सांभाळून येत जा. आणि इथं गड्डा आहे, सीधे चालले जाणं खालतो. तर आता आपल्याला इस्तू करावं लागेल. आणि आपण बघू शकता स्वयंपाक बी येतं आता चालू झाले होते, म्हणजे चालू झाले. आता सकाळी कोणी येणार नाही. आता हे बघू शकता इटुले आता असे बघू शकता. आणि काही 1 न 2 स्वयंपाक तर कधीच राहतच नाही. राहीन तर तुम्हाला 10च्या वरतच स्वयंपाक येतो. प्रत्येक गावाचे जे एवढे गाव आहे आपल्या त्याच्या गावाच्या भोवतालचे बनण्या गावातले एक दररोजचे येत राहते. तर आपण बघू शकता आपल्या गावाच्या बाहेरचे येते तालुक्याचे. मला जायचं आहे. निलेश भाऊ कुठं का जायचं आहे म्हणते, त्याला जाऊ द्या. आपण बघू शकता मारती वा. आणि आपला व्हिडिओ येतच समाप्ती करू. तर मित्रांनो आपण शेकोटी केली आहे पाण्यात जायच्या आंधी. फसवू नको बिनिल्या. नाताकाने आम्ही तिकडून आल्यावर शेकोटी जर इजून राहिली तर आमचे काय हाल होईल ते बघितण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. शेकोटी जर इजून राहिली तर दुसरा पार्ट तुम्हाला लवकरच येईल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला कचकन सबस्क्राईब करा.
ते सबस्क्राईब लिहून आहे पांढऱ्या कलर मध्ये असन, त्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईबला टच करा आणि लाईक करा. तर भेटू बाबू तिकून आल्याच्या नंतर. प्रूफ पाहू शकता तन्याले गाणे शेंडूर लिखून आहे देवापासून लावलं यानं. मित्रांनो भेटू मग पुढच्या ब्लॉक मध्ये आपल्या. असेच आपल्या ब्लॉग पाहत राहा. तर धन्यवाद.